नमस्कार, जय शिवराय. मी सौरभ करडे. गणेशोत्सव 2020 हा ऑनलाईन महोत्सव आपण साजरा करतोय आणि सेवा मित्र मंडळ हे जो ऑनलाईन कार्यक्रम घेत आहेत त्याच्यामध्ये मला स्वराज्याचे शिलेदार प्रेरणा पर्व नावाचा कार्यक्रम करण्याची संधी मिळालेली आहे. आजचा आपला पहिला दिवस. शिवबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत सावलीसारखं राहून हिंदवी स्वराज्यासाठी कष्ट करणारे, रक्त सांडणारे, शत्रूशी लढा देणारे, शत्रूला अंगावर झेलणारे, कठीण समयात सुद्धा स्वराज्याची साथ न सोडता खंबीरपणे उभे राहणारे आमचे अनेक शिलेदार आज महाराष्ट्राच्या घराघरामध्ये तुमच्या आमच्या मनामनामध्ये आहेत. त्या अनेक शिलेदारांच्या वरती एक एक हजार पानी पुस्तक लिहावं, कादंबरी लिहावी, शेकडो व्याख्यानं करावीत. इतका मोठा इतिहास एकेका माणसाचा आहे. यातले काही निवडक शिलेदार घेऊन मी आजपासून तुमच्या समोर येणार आहे. आजचा जो पहिला दिवस आहे, ह्या पहिल्या दिवसाचे जे शिलेदार आहेत ते तुम्हा सर्वांचे लाडके, ज्यांनी वेळ येताच हातात तलवार घेतली आणि शत्रूला छातडावरती झेलत स्वराज्याचं रक्षण केलं आणि अतिशय गंभीर परिस्थितीतही खंबीर राहत स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वतःचा देह त्यांनी त्या ठिकाणी झिजवला असे खंबीर सरसेनापती हंबीरराव मोहिते. या हंबीररावांची कथा, या हंबीररावांची गाथा उलगडण्यासाठी मी आज आपल्या समोर आलेलो आहे. खरं तर सांगतो तुम्हाला, हंबीरराव मोहिते हे नाव आज महाराष्ट्राला परिचित आहे. ते त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे, त्यांनी दिलेल्या लढाया याच्यापेक्षा सुद्धा संभाजी महाराज जे छत्रपती झाले त्यामध्ये सिंहाचा वाटा हंबीर मामांचा होता. त्या त्यांच्या कामामुळे. म्हणजे मी तर कायम सांगतो की आम्हाला कंस मामा माहीत होता, आम्हाला शकुनी मामा माहीत होता, पण या दोन्ही विचित्र मामांनी आयुष्यभर कपट नीती केली. पण हंबीर मामा नावाचा असा एक मामा या महाराष्ट्राने, या सह्याद्रीने, या देशाने पाहिलेला आहे की ज्या मामाला बघताच शंभू छत्रपतींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्या काळात, त्या वेळेमध्ये पुऱ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या, रयतेच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. इतका हा विलक्षण इतिहास लाभलेला आमचे हंबीर मामा, स्वराज्याचे सरसेनापती. आपण त्याची कथा पाहूयात, आपण त्याची कथा ऐकूयात. ह्या ऑनलाईन गणेशोत्सवाच्या माध्यमातून हंबीररावांचा इतिहास आणि पुढचे काही दिवस इतर शिलेदारांचा इतिहास मी रोज आपल्या समोर असा घेऊन येणार आहे. 10 दिवस 10 वेगवेगळे शिलेदार. 1674 महाशिवरात्रीच्या दिवशी नेसरीच्या खिंडीमध्ये स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर मृत्युमुखी पडले. सूर्य रथाचे उधळत सुटले 7 अश्व बेफाम अशा पद्धतीनं ते दौडत गेले. त्यांनी त्या ठिकाणी शर्तीची झुंज मांडली आणि आमचे 7 शिलेदार त्या ठिकाणी त्यांना वीरमरण प्राप्त झालं. 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 या दिवशी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक होणार होता. पण 24 फेब्रुवारीला ही घटना घडली आणि हिंदवी स्वराज्याचं जे अष्टप्रधान मंडळ होतं, जे त्यावेळी होणार होतं, त्या अष्टप्रधानांपैकी एक अतिशय उच्च प्रधान ज्यांना पद होतं सेनापतीचं, ते पदच रिकामं होतं. आता सेनापतीपदी बसणार कोण? आता सेनापतीपदी बसण्यासाठी तेवढी खंबीर व्यक्ती पाहिजे. प्रतापरावांची जागा चालवणारी एक अतिशय बळकट, रांगडी, त्याच तडफेने झुंजणारी व्यक्ती पाहिजे. आणि महाराजांच्या डोळ्यासमोर अशी एक व्यक्ती होती. त्यांचं नाव हंसाजी मोहिते पाटील. हंसाजी मोहिते कोण? तर तळबीडचे. खरं तर हे हंसाजी मोहिते शिवाजी राजांचे नातेवाईक होते. महाराजांच्या पत्नी सोयराबाई या मोहिते कुटुंबातल्या. स्वराज्याच्या कामासाठी हे मोहिते कुटुंब अहोरात्र झटणारं आणि त्या कुटुंबातल्या उच्च कुळातल्या
मोहिते परिवारातल्या सोयराबाई ह्या शिवरायांच्या पत्नी म्हणजे राजाराम बाळाची आई, आणि ह्या सोयराबाईंचे हे बंधू, त्यांचं नाव हंसाजी मोहिते. शिवाजी महाराज आग्र्याला असताना उत्तर भागातल्या, दक्षिण भागातल्या आणि विशेषतः विजापूरच्या भागातला जो भाग स्वराज्याचा होता, तो आदिलशाहीच्याकडनं येणारी काही आक्रमणं रोखण्याचं काम कराड, सांगली, मिरज या भागामध्ये हंसाजी मोहिते करत होते. आणि त्यांच्यापाशी ताकद होती, त्यांच्यापाशी माणसं होती. नजरेत भरलेला जो मोहरा होता हा सोडायचा नाही हे शिवाजीराजांनी ठरवलं. आणि शिवाजीराजांनी रिक्त झालेली सेनापती पदाची जागा हंबीरराव मोहिते म्हणजेच हंसाजी मोहिते यांना दिली. चिपळूणच्या थोडंसं पुढे गेल्यावर दळवटणे नावाचं गाव आहे. आमच्या कोकणातलं रत्नागिरी जिल्ह्यातलं चिपळूण तालुका, आणि त्या चिपळूण तालुक्यामध्ये दळवटणे नावाचं गाव आहे. त्या दळवटणे गावात आमच्या मराठी लष्कराची पागा होती. त्या ठिकाणी हंसाजी मोहित्यांना सेनापती पद देण्यात आलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी चिपळूणला रामतीर्थ कुंड नावाचं कुंड आहे, तिथे शिवाजीराजांनी आणि हंसाजींनी मंगल स्नान केलं आणि त्यांना सेनापती पदाची तलवार दिली. त्यावेळी हंसाजी मोहितेंना हंबीरराव ही पदवी देण्यात आली. आणि तेव्हापासून या हिंदवी स्वराज्याच्या राजकीय पटलावरती एका नव्या मोहऱ्याचा, नव्या प्याद्याचा प्रवेश झाला. आणि ते प्याद पुढे राजकारण हलवून टाकणार याची जाणीव त्या क्षणी रामतीर्थ कुंडाला आणि त्या चिपळूणच्या पूर्ण परिसराला होत होती. हंसाजी मोहित्यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते झाले. हंबीररावांचा पराक्रम सांगणं म्हणजे खरं तर ह्या एका व्याख्यानात हे शक्यच नाही. सरसेनापती हंबीरराव मोहिते हा व्याख्यानाचा नसून व्याख्यानमालेचा विषय आहे. पण आज हंबीररावांच्या आयुष्यातले काही निवडक विलक्षण असे प्रसंग आपण बघणार आहोत. हंबीरराव सरसेनापती झाले आणि झाल्या झाल्या राज्याभिषेक झाला. तो तर दिवस म्हणजे अतिशय मोठा. मला राज्याभिषेकाचं मी केलेलं वर्णन यूट्यूबवर, फेसबुकवर आहेत. सौरभ करडे या फेसबुकच्या माझ्या अकाउंटला आणि यूट्यूबच्या अकाउंटला तुम्ही ते बघूही शकता. पण राज्याभिषेकाच्या त्या मंगल प्रसंगी हंबीरराव मोहित्यांनाही त्या ठिकाणी सेनापती होतं, त्यांना तेवढा मोठा मान मिळाला. पण त्यावेळी एक गोष्ट झाली. हंबीरराव काय केलं? हंबीररावांनी शिवाजी महाराजांची राज्याभिषेक झाल्यावर ज्यावेळी देवदर्शनासाठी जी एक मिरवणूक निघाली, त्यामध्ये महाराज अंबारीत बसलेले होते. महाराजांच्या मागे मोर्चेल घेऊन आमच्या अष्टप्रधानातले सर्वोच्च प्रधान मोरोपंत पिंगळे बसलेले होते. आणि त्या हत्तीचा अंकुश हातामध्ये घेऊन सारथी म्हणून सेनापती हंबीरराव मोहिते बसलेले होते. पुढे स्वराज्याचा सेनापती, मध्ये स्वराज्याचा छत्रपती आणि त्याच्या मागे स्वराज्याचे प्रधान, असे हे तिघ. आणि तो हत्ती आणि ती मिरवणूक जगदीश्वरापर्यंत गेली. सगळं झालं. पण हंबीररावांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू होतं. काय झालं होतं? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रोखण्याची जबाबदारी मुघलांच्या एका सरदारावर होती. त्याचं नाव बहादूर खान कोकलताश. हा बहादूर खान म्हणे औरंगजेबाचा दूधभाऊ होता. आता तो कुठला होता, काय होता, दूधभाऊ काय, त्याच्याशी आपल्याला फार काही घेणं देणं नाही. पण तो आला आणि त्याने आपल्या इथे पेडगावच्या ठिकाणी छावणी टाकली, मुक्काम केला. शिवाजीराजांचा राज्याभिषेक रोखणं हे तर त्याला या जन्मात जमलं नसतं. पण तो एवढा बिलंदर होता, त्याने त्या आसपासच्या गावातली सगळी गावं लुटली, गावातनं लोकांना लुबाडून त्याने प्रचंड संपत्ती गोळा केली आणि 1 कोटी रुपयाची नगद त्याने साठवली. 1 कोटी रुपयाचा खजिना त्याने पेडगावच्या छावणीत साठवून ठेवला. का? तर त्याला माहिती आहे शिवाजीराजांचा राज्याभिषेक आपण रोखला नाही म्हणून बादशाह औरंगजेब आपल्यावर डाफरणार आहे. मग त्या बादशाहला खुश करण्यासाठी हा 1 कोटींचा खजिना त्याने ठेवला आणि बादशाहला तो नजराणा म्हणून पाठवणार होता. याच्या व्यतिरिक्त त्या बहादूर खानाने काय केलं होतं? मस्कतच्या बाजारपेठेतून 700 अरबी घोडे मागवले होते, असे तगडे अश्वलक्ष्मी.
आणि ती त्याने पेडगावच्या छावणीत ठेवलेली होती. शिवाय आसपासच्या गावातली मंदिरं पाडून देवदेवतांच्या मूर्ती सोन्या चांदीच्या त्याने त्या लुटून त्या ठिकाणी आणलेल्या होत्या. असं सगळं लावाजमा जमा करून तो त्या ठिकाणी थांबला होता. आणि त्याच्या छावणीमध्ये काय आहे, कुठल्या तंबूत किती संपत्ती ठेवलेली आहे, किती घोडे कुठे बांधलेले आहेत, या सगळ्यावर नजर होती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या डोळ्याची. आता तुम्ही म्हणाला तिसरा डोळा म्हणजे काय? शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणजे आमचं गुप्तहेर खातं, आमचं नजरबाज लोकांचं खातं. त्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. आणि या बहिर्जीची नजर त्या सगळ्यावरती होती. त्याने येऊन सेनापतींना हे सांगितलं, महाराजांना सांगितलं. सेनापती उठले आणि म्हटले, महाराज. हंबीरराव म्हणाले, मी जातो आणि या बहादूर खानाकडून ते सगळं घेऊन येतो. महाराज म्हटले, स्वराज्याचा राज्याभिषेक झाला, स्वराज्य अधिकृत झालं, आम्ही सिंहासनाधीश्वर झालो, स्वराज्याला आता तख्त आलं. त्याच्यानंतरची ही पहिलीच मोहीम आहे, यशस्वी व्हा. आणि हंबीरराव निघाले. हंबीररावांची पहिली मोहीम म्हणजे वास्तविक हंबीररावांनी अनेक मोहिमा केल्या, पण सेनापती झाल्यानंतरची ही पहिली लढाई आहे. आणि या पहिल्याच मोहिमेमध्ये हंबीरराव मोहित्यांनी काय धमाल उडवून दिली आहे. म्हणजे इतर वेळी युद्धाचा प्रसंग असता तर मी वेगळं विशेषण वापरलं असतं, पण इथे त्यांनी खरोखरच धमाल केली हो. ते निघाले, त्यांनी फौज घेतली फक्त 9,000 आणि बहादूर खानाकडे 15 ते 16,000ची फौज होती. मराठ्यांचा सरसेनापती, राज्याभिषिक्त राजाचा पहिला सरसेनापती हंबीरराव मोहिते निघाले. 9,000ची फौज त्यांनी घेऊन आले. त्यांच्यासोबत बहिर्जी होता, म्हाळोजी घोरपडे होते, आनंद मकाजी भोसले होते. आणि या सगळ्यांना घेऊन ते नीरा जेजुरीच्या आसपास आले. तिथे त्यांनी फौजेच्या 2 तुकड्या केल्या. एक तुकडी केली 7,000ची आणि दुसरी तुकडी केली 2,000ची. आणि त्यातली एक तुकडी पलीकडच्या बाजूने त्यांनी भीमेच्या मार्गाने पेडगाववर पाठवली आणि दुसरी छोटी तुकडी स्वतः घेतली आणि थोडं पुढे ते सरकले आणि त्या पेडगावच्या अलीकडे अवघ्या काही कोसांवर कुरकुंब नावाचं गाव आहे, त्या कुरकुंब गावात जाऊन हंबीरराव थांबले. त्या कुरकुंब गावामध्ये कुरकुंबाई देवीचं, भवानी मातेचं मंदिर आहे, कुरकुंबाई भवानीचं. तिच्या आश्रयाने ते दुसरी तुकडी घेऊन थांबले. मजा बघा, केवढी विलक्षण योजना ठरली असेल. ती योजना ठरवताना या 2 तुकड्यांच्या मध्ये किती गुप्तहेर, किती वाटाळे, किती संवाद साधणारी लोक, आपापसात येऊन निरोप देणारे निरोपे किती असतील, काय पद्धतीने हंबीररावांनी ती योजना आखली असेल. खरोखर खूप मोठा अभ्यासाचा विषय. आणि जी तुकडी पलीकडच्या बाजूने भीमेच्या काठावरनं पेडगावच्या इथे गेली, ते वाजत गाजत गेले, हल्ला करत गेले, कल्लोळ उसळवत गेले. त्यांनी पेडगावच्या छावणीसमोर जाऊन तलवारी उपसल्या. अवघं काही अंतर राहिलेलं असताना ते आरडाओरडा करू लागले, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. बहादूर खानाच्या छावणीत धावत धावत सैनिक आले आणि सैनिक आल्यानंतर त्यांनी बहादूर खानाला सांगितलं, मरगट्टे आहे हुजूर, मरगट्टे आहे. बहादूर खानाने बाहेर येऊन पाहिलं. त्याने विचारलं, किती जण आहे? त्याने सांगितलं, बहुत ज्यादा नाही आहे, ये लोग कम है. आणि असं त्याने सांगितल्याबरोबर बहादूर खानाला जास्त अक्कल होती. त्याला बहादूर खान पदवीच. तो शहाणा. त्याने काय केलं, या मराठ्यांना आपण ठोकू, इथून हाकलून लावू असं म्हणून त्याने छावणीतली सगळी फौज बाहेर काढली आणि ती 15-16 हजाराची फौज घेऊन बहादूर खान समोरून येणाऱ्या मराठ्यांना भिडण्यासाठी पेडगावच्या छावणीतनं बाहेर पडला. जसा बहादूर खान बाहेर पडला तसं त्या छावणीमध्ये लपलेले मराठ्यांचे गुप्तहेर धावायला लागले. घोड्यांवरती त्यांनी दौड घेतली आणि ते थेट कुरकुंबला आले आणि हंबीररावांच्या कानात सांगितलं, चला, खान निघालेला आहे. खान तिकडे बाहेर पडला आणि इकडनं हंबीरराव बाहेर पडले. खान तलवारी उपसून धावला. बहादूर खानाची सेना समोर त्यांना वेडे वाकड्या वाकुल्या दाखवणाऱ्या मराठ्यांच्या दिशेने धावू लागली. काय करायचंय ते आधीच ठरलं. मी तुम्हाला म्हटलं ना, त्यांनी धमाल केली. जसं बहादूर खानाचं सैन्य अंगावरती आलं आणि काही पावलांवर राहिलं, इथे असलेली आमची मावळ्यांची तुकडी
तत्क्षणी उलटी फिरली आणि चला पळा असं म्हणून पुन्हा माघारी पळायला लागले. हे असं कधी झालं नव्हतं. बहादूर खानाने आणि त्याच्या सोबत असलेल्या मोगल फौजेने त्या या आयुष्यात असं कधी पाहिलं नव्हतं. मराठे पळतायत आपल्याला बघून त्यांना चेव चढला, त्यांना प्रोत्साहन मिळालं. बहादूर खान थांबला नाही. त्यांनी काय केलं, आमची फौज पळताना बघून त्यांनी आदेश दिला, चलो इनका पिछा करो असं म्हणून तो आमच्या मराठ्यांच्या फौजेच्या मागे लागला. आता ती स्वराज्य सेनाच ती काय त्याच्या हाताला लागतीये. त्यांना आदेशच होता बहादूर खानाला पळवा. मराठे पुढे पळतायत, बहादूर खान मागे पळतोय. मराठे पुढे जातायत, बहादूर खान मागे जातोय. ती तुकडी त्याच्या हाताला कधी सापडलीच नसती हो. त्याला पार त्यांनी पळवत पळवत शेकडो मैल अंतरावर नेला. इकडे काय झालं, कुरकुंबावरून निघालेले हंबीरराव वेगाने दौड घेत छावणीवर जाऊन कोसळले. आता त्या छावणीचं रक्षण करण्यासाठी कोण उरलं होतं? काही बाजार बुणगे आणि 100-150 शिपाई. अहो, हंबीररावांच्या तडाख्यापुढे हे 100-150 शिपाई टिकतील का? क्षणात कत्तल झाली आणि मराठ्यांनी पेडगावची छावणी साफ लुटायला सुरुवात केली. त्या देवदेवतांच्या मूर्ती, ते साठवलेले 1 कोटी रुपयांची ती नाणी आणि शिवाय ते 700 आरवी घोडे बाहेर काढले. ही सगळी संपत्ती घोड्यांवरती लादली. तेवढ्यात बहिर्जीने हंबीररावांच्या कानात काहीतरी सांगितलं. ते उरले सुरले अरबस्तानातनं वगैरे आणलेले घोडे आणि शिवाय छावणीतले इतर घोडे त्यांनी बाहेर आणले आणि बहादूर खानाच्याच पकडलेल्या घोड्यांवर त्यांनी ती लुटलेली संपत्ती टाकली आणि मराठे निघाले सुद्धा. हंबीररावांच्या मनात काय आलं काय माहित. त्यांनी मागे वळून पाहिलं आणि सांगितलं, ही छावणी पेटवा. आणि खानाची छावणीच पेटवली. निघून आले, विजेच्या वेगाने निघून आले. पुन्हा कुरकुंबाला येऊन राहिले. आता इकडे काय झालं, त्या तुकडीच्या मागे पळून पळून बहादूर खान दमला. ते काय त्याला सापडले नाही. ते सापडणारच नव्हते. त्यांचं तसं ठरलंही नव्हतं. तो म्हटला ठहरो, आता आम्ही मागे जातो म्हटला. त्याच्या मनात आनंद, त्याच्या सैनिकांच्या मनात आनंद. तो म्हटला, आता ते जो बादशाला नजराणा पाठवण्यासाठी ते घोडे आणि ते पैसे ठेवलेत ना, त्या सगळ्या बरोबर बादशाला आपण खलिताई लिहू. आम्ही मराठ्यांना पळून लावलं म्हणजे बादशाह आमच्यावर खुश होईल असं म्हणून तो पुन्हा माघारी आला. आणि जसजसा तो मागे आला त्याला धूर दिसायला लागला. थोडा पुढे आला, थोडा पुढे आला आणि बघतो तो काय, त्याचे डोळेच फिरले. अवघ्या काही क्षणांपूर्वी, अवघ्या काही वेळापूर्वी त्याची छावणी जी श्रीमंत होती, जी श्रीमंतीने बरबटलेली होती, अशा छावणीच्या जागी जिथे तंबू होते तिथे आता फक्त आणि फक्त आग दिसत होती, ज्वाळा दिसत होत्या, धूर दिसत होता आणि माती दिसत होती. त्याच्या व्यतिरिक्त त्याला काहीही दिसलं नाही. आणि त्याच्या जखमी झालेल्या माणसांनी सांगितलं, हुजूर आप गए और पीछे से मरहट्टे आए, सब लेके गए, कुछ नहीं बचा. काहीच उरलं नाही. अहो, दुसऱ्या दिवशी घालायला कपडे सुद्धा राहिले नाहीत. सगळं जाळून टाकलं. बहादूर खान त्या मातीत लोळला. त्याने मातीत तोंडात घातली आणि तो वेड्यासारखा तिथे रडला. रडून काय फायदा. त्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने हंबीररावांनी तडाखा दिला होता की मुघलांच्या मागच्या 7 पिढ्यांना एवढं कुणीही बर्बाद केलं नव्हतं. एक फौज येते काय, त्यांच्या मागे तो पळतो काय आणि मागून दुसरी फौज येऊन त्याला लुटून काय नेते. त्या दिवसापासून आमच्या मराठी भाषेमध्ये एक म्हण पडली, पेडगावचा शहाणा. ही हंबीररावांची पहिली स्वारी. अशी विलक्षण बुद्धिमत्ता. हंबीरराव अतिशय पराक्रमी होते. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेलेले असताना सुद्धा हंबीररावांनी त्या ठिकाणी पराक्रम गाजवलेला आहे. मी तुम्हाला त्यांच्या आयुष्यातले निवडक प्रसंग सांगतो. हंबीररावांच्या आयुष्यातला एक अतिशय अवघड प्रसंग कोणता, तर शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर ज्यावेळी अंतर्गत राजकारण चालू झालं आणि काही अष्टप्रधान आणि त्या अष्टप्रधानांमध्ये विशेषतः अण्णाजी दत्तो, बाळाजी आवाजी चिटणीस आणि मोरोपंत यांना हाताशी धरून सत्तेच्या लालसेने राजमाता सोयराबाईंनी एक डाव रचला. संभाजीराजांच्या विरुद्ध. वास्तविक सिंहासनावर अधिकार होता युवराज म्हणून संभाजीराजांचा आणि संभाजीराजे अभिषिक्त युवराज होते.
पण सोयराबाईंना राजलालसा झाली आणि स्वतःचा पुत्र असलेल्या राजारामांना गादीवरती बसवावं म्हणून त्यांनी अण्णाजींना हाताशी धरलं. अण्णाजी हे संभाजीराजांच्या पहिल्यापासून विरोधातच होते आणि खूप मोठं कारस्थान झालं आणि असं ठरलं की संभाजीराजांनाच कैद करायचं. बापरे, म्हणजे शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्य रक्षण वगैरे तर गोष्टी सोडाच, पण स्वराज्याचा वारसदार असलेल्या त्या एका शूर योद्ध्याला कैद करायचं आणि पधाळगडावर कैदेत टाकायचं. आणि इकडे अवघ्या 10 वर्षाच्या 8-10 वर्षाच्या असलेल्या राजारामाला कारभार करायचं आणि त्याच्या मदतीने कारभार करायचा. हा शुद्ध वेडेपणा होता, हा शुद्ध मूर्खपणा होता. ही एक राजलालसा होती आणि ही स्वराज्यासाठी घातक होती. पण वारं त्या दिशेने फिरलं, रायगडचे दरवाजे बंद झाले, खबर बाहेर जाईनाशी झाली, कपट निर्माण झालं आणि त्या कपटातनं नंतर साथ देण्यासाठी हंबीररावांना सामील करावं म्हणून राजशिक्का असलेलं पत्र सोयराबाईंनी पाठवलं आणि ते पत्र घेऊन अण्णाजी दत्त आणि मोरोपंत त्या ठिकाणी हंबीररावांच्या समोर गेले. आणि त्या पत्राचा आशय असा होता की तुमच्या भाच्याला राजारामांना छत्रपती बनवायचं आहे तर फौज घ्या आणि आपण सगळे जाऊन संभाजीला कैद करू, संभाजी राजांना कैद करू. वास्तविक तुम्ही बघा, राजाराम हा हंबीररावांचा सख्खा भाचा, त्याला जर छत्रपती केलं असतं तर ते एका नात्याच्या दृष्टीने हंबीररावांना अतिशय योग्य ठरलं असतं. पण हंबीरराव हे सरसेनापती होते, त्यांनी तो विचार झिडकारला. एवढंच नाही तर स्वराज्यामध्ये द्रोह करणाऱ्या अण्णाजींना तक्षणी कैद केलं, मोरोपंतांनाही कैद केलं आणि तो खलिता फाडून टाकला. आणि त्या संभाजीराजांना कैद करायला आलेल्या या अण्णाजी आणि मोरोपंतांनाच कैद करून संभाजीराजांकडे ते घेऊन गेले, पन्हाळ्यावर पोचले आणि पन्हाळ्यावर संभाजीराजांच्या समोर त्यांनी त्यांना थांबून सांगितलं, शंभूराजे जोपर्यंत यो हंबीर मामा तुमच्या पाठीशी आहे ना तोपर्यंत तुम्ही कसली चिंता करायची नाही. हे बघा, स्वराज्याचे द्रोही पकडून आणलेले आहेत, चला आता आपण रायगडावर जाऊ आणि कारभाराला सुरुवात करू. काय वर्णन करावं. वास्तविक हा प्रसंग असा एवढ्या छोट्या वेळात नाही सांगता येणार, पण हंबीररावांच्या मनाचा मोठेपणा किती. मी तर कायम अभ्यास करतो, त्या अभ्यासात मला एक जाणवतं की हंबीररावांनी पूर्वी तलवार भारी चालवली, त्यांनी मोठमोठे पराक्रम केले म्हणून ते सेनापती म्हणून श्रेष्ठ आहेत का हो? असतीलही, आहेतच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन जिथे नातं गोतं भावना कुळ कुळाचार भावनिक बंध अशा पद्धतीची एक संकट अशा पद्धतीचं त्यांच्यावरती आलं, त्यावेळी त्यांनी नात्या गोत्याचा, स्वतःच्या बहिणीचा, स्वतःच्या सख्ख्या भाच्याचा विचार न करता हिंदवी स्वराज्याला योग्य राजा कोण आहे हा विचार केला आणि संभाजीराजांची साथ दिली. म्हणजे त्यांनी सेनापती पदाला न्याय दिला. शिवाजी महाराजांनी केलेली माझी निवड किती योग्य आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. असे होते सरसेनापती हंबीरराव. हंबीररावांच्या मनाचा हा मोठेपणा आहे, खूप मोठेपणा. हंबीरराव मोहिते होते म्हणून संभाजीराजे छत्रपती झाले आणि संभाजीराजे छत्रपती झाले म्हणून तर औरंगजेबाविरुद्ध आम्ही एवढे वर्ष झुंजू शकलो. ती प्रेरणा, ती जिद्द संभाजी महाराजांनी त्या मातीमध्ये जागवली. पण त्याला कारण होतं आमचे हंबीर मामा. हंबीर मामांसारखा भरभक्कम आधार पाठीशी असताना संभाजीराजे त्या ठिकाणी झुंजू शकले. तुम्हाला सांगतो, शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या आत हंबीररावांनी स्वराज्य श्रीमंत केलं होतं. म्हणजे कसं, पेडगाव लुटून. मी सांगितलं तुम्हाला मगाशी, संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला आणि हंबीरराव 15 दिवसाच्या आत गेले सुद्धा, बऱ्हाणपुरावर गेले. मागच्या वेळी पेडगाव, यावेळी बऱ्हाणपूर. बऱ्हाणपूर ही भारताच्या मध्य भागातली अतिशय नामवंत बाजारपेठ. सुरतेच्या खालोखाल बऱ्हाणपूरचा क्रमांक त्यावेळी होता आणि सुरत ही शिवाजी महाराजांनी 2दा लुटल्यामुळे सुरतेचं महत्त्व कमी झालं होतं, पण बऱ्हाणपूरचं होतं. बऱ्हाणपुरात 18 पुरेत, त्यातला बहादूरपुरा तर विशेष प्रसिद्ध आहे. हे 18च्या 18 पुरे मराठ्यांनी लुटले, जाळून टाकले आणि प्रचंड संपत्ती गोळा केली. बापरे बापरे, त्याची यादी काय काय इतिहासामध्ये.
सोन्याच्या वस्तू, वेगवेगळी कापडं काय, मसाल्याचे पदार्थ काय, उंची चांदीची भांडी काय 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 पुरं साफ केलं आणि पूर्ण विध्वंस त्या शहराचा करून टाकला. औरंगजेब बादशाहचं ते लाडकं शहर होतं. बादशाहच्या तारुण्याचा काही काळ त्या ठिकाणी गेला होता. बादशाहचं एका तरुणीबरोबर तिथे प्रेम जमलं, त्या दोघांनी पुढे लग्न केलं, हे तर होतंच, पण बादशाहच्या एका आईची कबर सुद्धा त्या ठिकाणी होती. आणि अतिशय लाडकं शहर मराठ्यांनी उद्ध्वस्त केलं आणि त्या शहरातली संपूर्ण संपत्ती घेऊन हंबीर मामा पुन्हा स्वराज्यात दाखल झाले. बऱ्हाणपूर बेचिराग झालं. हे कारण ठरलं संभाजी राजांवरती आणि स्वराज्यावरती औरंगजेब चालून येण्यासाठी. बऱ्हाणपुरातल्या काझींनी आणि मौलवींनी एकत्र येऊन काही पत्र लिहिली आणि ती बादशाहला पाठवली. आणि बादशाह म्हटला, आता या सगळ्यांच्या बंदोबस्तासाठी मी स्वतः येतो. हंबीर मामा असेत. शिवाजी राजांना राज्याभिषेकानंतर 15 दिवसांनी त्यांनी स्वराज्य श्रीमंत करून दाखवलं. संभाजी महाराजांना तर त्यांनी प्रत्यक्ष राज्यकारभारी होण्यासाठी मदत केली. आणि जसा त्यांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर त्यांनी पुन्हा 15 दिवसाच्या आत बऱ्हाणपूर लुटलं आणि श्रीमंत केलं स्वराज्याला. आम्ही सारखं म्हणतो की लुटण्यामध्ये पाप काय हो? शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, ती गरज होती. आम्ही बऱ्हाणपूर लुटलं, पेडगाव लुटलं, ती गरज होती. या मुघलांनी, या शत्रू सैनिकांनी आमच्या महाराष्ट्राच्या गावागावात शिरून आमच्या गोरगरीब जनतेच्या घराघरातनं सत्व, तत्व, धान्य सारं लुटून नेलेलं होतं. मग आम्ही त्यांचं लुटून ते स्वराज्य कामासाठी वापरलं. यात काही चूक नाही, यात काही पाप नाही, यात काही गैर नाही, हे योग्यच आहे. आणि हंबीर मामा तर ह्या कामामध्ये अतिशय तरबेज होते. शत्रू सैन्याचं जास्तीत जास्त नुकसान करून त्याच्याकडची संपत्ती स्वराज्यामध्ये जमा करण्यात अतिशय मास्टर कोण असेल तर ते म्हणजे सेनापती हंबीरराव मोहिते. बऱ्हाणपूर लुटलं. दिवसा मासाने हंबीरराव संभाजी महाराजांना साथ देत होते. खरोखर तुम्हाला सांगतो, इतका बिकट काळ हिंदवी स्वराज्यावर कधीही आलेला नव्हता. दुष्काळ पसरला. त्याच दरम्यान तब्बल 5 लाखाची फौज घेऊन औरंगजेब इथे उतरला आणि त्या औरंगजेबाने स्वराज्य बुडवण्यासाठी चारी बाजूनी शत्रू स्वराज्यात सोडले. हसन अली खान वगैरे मंडळी कल्याण भिवंडीला पाठवली. कल्याण भिवंडीच्या मार्गातनं त्यांना कोकणात उतरायला लावून स्वराज्य जिंकायला लावलं. हंबीर मामा त्या ठिकाणी दौड करत गेले. त्यांनी कल्याण भिवंडीला जाऊन हसन अली खानाला चोपून काढला. थांबलेच नाहीत. त्यांनी कधी काही दिवस विश्रांती घेतली आहे, काही दिवस वाड्यात राहिलेत, असं झालंच नाही. बिकट काळामध्ये खंबीरपणे उभं राहून गंभीर परिस्थितीतही स्वराज्य राखणारे आमचे हंबीर मामा त्यावेळी सरसेनापती होते म्हणून आम्ही झुंजू शकलो. ही परिस्थिती नसून वस्तुस्थिती आहे. हंबीररावांचं महत्व आहे ते हे. रामशेजचा एक किल्ला लढत होता. तुम्हाला गंमत सांगतो, आमच्यात काय रग होती, आमच्यात काय ताकद होती. आम्ही मराठे, आमची स्वराज्य सेना किती चिवट होती. बादशाने 40,000 फौज पाठवली रामशेज किल्ला जिंकायला आणि रामशेजवर मराठे 600. या 600 मराठ्यांनी 40,000 फौजेला 1 नाही 2 नाही 6 वर्ष लढवलं. त्या रामशेजवर मदत पोचवायची होती. हंबीर मामा म्हटले, मी पोचवतो. गेले. काही ना काहीतरी त्यांनी त्या ठिकाणी शक्कल लढवली, शत्रू सैन्याला अंगावर घेतलं आणि रामशेजवर मदत पोचवली. फोंडा घाट वगैरे त्या भागाचा बंदोबस्त करायचा होता. हंबीर मामा म्हटले, मी जातो. हंबीर मामांनी तिथं गेली, फौज नेली, येणाऱ्या शत्रूच्या तुकड्या छाटून टाकल्या. अथणी जत परिसरामध्ये हंबीरराव गेले, धुमाकूळ घालत होते. हंबीर आया एवढे शब्द जरी ऐकले तरी मुघलांची सेना पाणी, पिण्याचं पाणी हातातलं टाकून पळून जात होती. महापराक्रमी. आणि याच्याशिवाय हंबीररावांच्या मदतीला कोण कोण होतं? म्हाळूजी घोरपडे, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, तुकोजी वरखडे, नागोजी जेधे, ही सगळी मंडळी. मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये नागोजी जेधेची गोष्ट सांगणार आहे. ती आहे शिवकाळातली. पण त्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. ज्यावेळी नागोजीला बाण लागून तो कोप्पळच्या लढाईत पडला, त्यानंतर हंबीररावांनी हातामध्ये त्या ठिकाणी समशेरी घेऊन त्या
हुसेन खान मियानाच्या हत्तीवरती चाल केली, हौद्यात ते गेले आणि हौद्यात घुसून त्यांनी हुसेन खान मियानाला बडवला, हौद्यातनं उचलून खाली फेकला, त्याचा हत्तीही जिंकला आणि त्याला पकडून ते घेऊन गेले. एवढा पराक्रम हा शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयातला प्रसंग आहे. आणि आपण होतो संभाजी महाराजांच्या काळात. ज्या दिशेला, ज्या बाजूला जाऊ, ज्या वाटेनी जाऊ, ज्या मुलखात जाऊ, ज्या परगण्यात जाऊ, तो मुलूक सुरक्षित राहिला पाहिजे, त्या ठिकाणी भगवा झेंडा फडकला पाहिजे, ही हंबीररावांची पद्धत होती. मराठी सैन्याला सशस्त्र करणं, ताकदवान बनवणं, तालमीतल्या मुलांना सैन्यामध्ये भरती करून घेणं, शेतकऱ्यांची काळजी घेणं, या सगळ्या जबाबदाऱ्या म्हणजे अभिमन्यू चक्रव्यूहात शिरल्यावर सालेंशी एकटाच लढत होता. अगदी त्या पद्धतीनं हंबीरराव संभाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या पेलत होते. संभाजी महाराजही शत्रूशी लढत होते. वेळ आली तर कोकणात जातायत, कधी नाशिकला पळतायत, कधी कल्याण भिवंडीवर जातायत. हंबीररावांचा घोडा हेच हंबीररावांचं जणू आसन झालेलं होतं काही वर्ष. ढाल वगैरे तर त्यांना माहीतच नाही. युद्धात उतरले की 2 हातात 2 तलवारी आणि फक्त कापाकापी सुरू. हंबीररावांच्या नावाची दहशत मुघल सेनेने इतकी खाल्ली की औरंगजेबाने त्याच्या सरदारांना हंबीररावाचं उदाहरण दिलं. ऐसा कोई हंबीर हमारी फौज में नहीं है, असे शब्द आहेत त्याचे. हंबीररावांचा पराक्रम चारी दिशांना दुमदुमलेला होता. कल्याण भिवंडीला ज्यावेळी हंबीररावाने हसन अली खानाला मारलं, त्यावेळी इंग्रजांचं पत्र आहे आणि ते पत्र लंडनला पाठवलेलं आहे की मराठ्यांच्या सेनापतीने कल्याण भिवंडीच्या भागामध्ये प्रचंड धुमाकूळ माजवल्याने मोगलांच्या फौजा पळून गेल्या. हे पत्र लंडनला पोचलंय. म्हणजेच काय, हंबीररावांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचं नाव लंडन पर्यंत गेलेलं होतं. ही हंबीरराव मोहित्यांची समशेरीची कीर्ती. असा योद्धा शिवकाळामध्ये दुसरा नाही. शत्रूची अपरिमित हानी करायची आणि आपल्याला पाहिजे तेवढं सगळं लुटून आणायचं आणि शिवाय विजय मिळवायचा, ह्याच्यामध्ये हंबीररावांसारखा तरबेज दुसरा कोणी नाही. हंबीररावांना 2 मुलं आणि 1 कन्या होती. तिचं नाव ताराबाई. आता ही ताराबाई कोण? ह्या ताराबाईंचं लग्न पुढे राजारामांशी झालं आणि मोगलांना अंगावरती घेत स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या ज्या महाराणी ताराबाई होत्या त्याच ह्या ताराबाई हंबीररावांच्या कन्या. म्हणजे मी कालही बोललो, मी एका व्याख्यानात बोललेलो होतो, पुढेही कदाचित बोलत राहीन, कारण मला ते वाक्य आवडतं. आपल्याकडे एका अभंगात म्हटलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हंबीररावांचं बीज हे शुद्ध होतं, स्वराज्यासाठी निष्ठावान होतं, म्हणून त्यांच्या पोटी ताराबाई सारखी कन्या जन्माला आली आणि त्या कन्येने पुढे राज्य राखलं. असे हंबीरराव होते आमचे. विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि आपली मराठीशाही या तिघांनी मिळून उत्तरेतल्या औरंगजेबाविरुद्ध झुंज मांडली होती. त्यावेळी जेव्हा औरंगजेब आदिलशाही बुडवायला गेला, त्यावेळी ती आदिलशाही वाचवण्यासाठी जसे सर्जा खान प्रयत्न करत होता, तसेच हंबीरराव सुद्धा त्याला रसद पुरवण्यासाठी बाहेरनं मदत करत होते. आणि या दरम्यान हंबीररावांनी त्यांना प्रचंड मदत केली. चारही दिशांना झुंजत होते. अशावेळी आदिलशाही पडली. औरंगजेबाने फितुरीचं अस्त्र बाहेर काढलं. मराठ्यांच्या घराघरातले काही लोक जे नाराज होते अशांना बाहेर काढून पैसे देऊन त्यांनी गद्दारीचे बीज या ठिकाणी पेरायला सुरुवात केली. पण हंबीर मामा आपल्या स्वराज्य सेनेपर्यंत ती गद्दारी येऊ देत नव्हते. सैनिकांचं मनोबल वाढवणारं सातत्याने संवाद ते साधायचे. अशा वेळी विजापूरची आदिलशाही पडल्यावर त्यांच्याकडचा तगडा सरदार सर्जा खान हा मोगलांना मिळाला आणि औरंगजेबाने त्या सर्जा खानाला फौज दिली, अभय दिलं आणि सांगितलं, जा त्या संभाजीचं काहीतरी मोठं नुकसान कर, त्याचे किल्ले जिंकून घे. आणि अशा वेळी सर्जा खान दक्षिणेतलाच होता, त्याला सह्याद्रीच्या परिसराची माहिती होती आणि म्हणून सर्जा खान भली मोठी फौज घेऊन अचानक एका आडवाटेनी स्वराज्यामध्ये शिरला. वाई मार्गे
प्रतापगड गाठून प्रतापगड मार्गे रायगडकडे धडाक्यात शिरायचं हे त्याचं बेत होता. अतिशय घातक नियोजन त्यांनी केलेलं होतं स्वराज्यासाठी. आणि सुरुवातीचे जे चौक्या पारे होते ते त्यांनी कापून काढले. सर्जा खान तगडा, तरुण, पराक्रमी, त्यानं प्रचंड पराक्रम गाजवला आणि तुमच्या माझ्या मराठी मावळ्यांना त्याने अक्षरशः कापून काढत स्वराज्यामध्ये विजेच्या वेगानं प्रवेश ठेवला. संभाजी महाराज त्यावेळी कोकणाच्या दरम्यान कुठेतरी लढाई करत होते आणि अशावेळी हे वादळ जर स्वराज्यात शिरलं असतं तर भयंकर हानी झाली असती. ही बातमी हंबीररावांना कळली. रातोरात हंबीरराव निघाले. नाही, वैरी एवढा घरात शिरलेला असताना एक वाक्य आहे, वैरी शिरता घरात आमच्या, ठेचुनी काढू चेचुनी काढू, शत्रूच्याही घरात शिरुनी, तुडवुनी काढू बडवुनी काढू. हंबीररावांना एवढंच माहित होतं, वैऱ्याला ठेचायचं, बडवायचं, तोडायचं, पण स्वराज्यात शिरू द्यायचं नाही. रातोरात निघाले. 1.5 दिवसाची दौड केली आणि तोपर्यंत सर्जा खान केंजळ्याच्या रानापर्यंत येऊन पोहोचलेला होता. हंबीरराव पलीकडच्या बाजूने घाटामार्गे तिथे उतरले आणि रात्री ते त्या ठिकाणी उतरले. त्यांच्यासोबत कोण कोण होतं? म्हाळोजी होते. ज्या भागामध्ये ही लढाई झाली त्या भागातली काही गावं पायदळाचे सेनानी पिलाजीराव गोळे यांच्याकडे होती. पिलाजीरावही त्या ठिकाणी जमलेले होते आणि पहाटेच्या दरम्यान ज्यावेळी सर्जा खानाचा मुक्काम होता तोही निघणार होता. हंबीरराव त्या ठिकाणी तलवार उपसून धावले. हा समोर आलेला स्वराज्याचा शत्रू मला इथून पुढे आज शिरू द्यायचा नाहीये. मावळ्यांच्या समोर येऊन काय बोलले असावेत हंबीरराव? अरे लेकरांनो, जो शत्रू आलाय ना व समोर त्याला आज शिरू द्यायचा नाही. शिवबा राजानं आम्हाला वेळोवेळी जाऊन दिलेला आहे. स्वराज्याचा शत्रू इथं आलेला गनीम कधी बी आमच्या घरात शिरता कामा नये, याला इथंच ठेचायचा. चला, येळकोट येळकोट, जय मल्हार, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेवच्या गर्जना घुमल्या आणि त्या केंजळ्याच्या रानाच्या दरम्यान प्रचंड युद्ध उसळलं. भयंकर युद्ध. जसं राम रावणाचं युद्ध, वानर सेनेचं आणि रावण सेनेचं युद्ध, तसं हंबीररावांच्या सेनेचं मराठ्यांचा सरसेनापती खुद्द स्वतः सर्जा खानावरती चालून निघाला. तुम्हाला सांगतो, हंबीररावांच्या अंगामध्ये आज पावनखिंडीत तांडव मांडणारे बाजीप्रभू देशपांडे संचारले होते. हत्ती विरुद्ध झुंज घेणारे येसाजी कंक संचारले होते. पुरंदरावरती पठाणांवर तुटून पडणारे मुरारबाजी देशपांडे संचारले होते. सिंहगडावर उदय भानूवरती वार टाकणारे तानाजीराव मालुसरे संचारले. साल्हेरीच्या रणांगणामध्ये अक्षरशः हलकल्लोळ उसळून देणारे सरनोबत प्रतापराव आज जणू त्यांच्या अंगात आले. एकट्या हंबीररावांनी तिथे भीम पराक्रम केला. सारेच मावळे भयंकर झुंजले आणि तुम्हाला सांगतो, दुपारपर्यंत सर्जा खानाचं इतकं नुकसान त्यांनी केलं की सर्जा खानांनी स्वतःचं मरण समोर पाहिलं आणि तो पळायला लागला. स्वराज्यावर वेगाने शिरलेला सर्जा खान दुप्पट वेगाने माघारी वळला. पार्श्वभूमीला पाय लावून पळून गेला, पार्श्वभागाला पाय लावून पळून गेला. प्रचंड मोठा पराभव, मोगलांचा प्रचंड मोठा पराभव, स्वराज्य सेनेचा मोठा विजय हंबीररावांनी मिळवला. नेमकं याला नजर लागली. काय सांगू, कसं सांगू? इतिहास जो आहे तो हा असा आहे, क्षणात आनंद असतो आणि क्षणात दुःख होतं. हे सगळं झाल्यावर त्या ठिकाणी आमचे सेनापती उभे होते आणि त्या लढाईच्या दरम्यान कोणतरी एक जखमी सैनिक त्या ठिकाणी होता शत्रूकडचा. त्याने तोफेची बत्ती पेटवली, तोफेत गोळा भरला आणि वात पेटवली आणि धाडकन आवाज झाला. ज्या ठिकाणी आमचे तरडेबाण सरदार थांबलेले होते त्या दिशेला तो गोळा झेपावला. हंबीररावांनी पाहिलं, माझा सूर्याजी, माझा संताजी, माझा धनाजी, माझे म्हाळोजी घोरपडे, माझा आनंदराव, माझे पिलाजी, माझा तुकोजी, एवढी सगळी युवा पिढी समोर आहे. स्वराज्याचं भविष्य समोर आहे आणि ते गिळण्यासाठी मृत्यू तोफ गोळ्याच्या रूपात येतोय. क्षणाचा विलंब न लावता मराठ्यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते त्या ठिकाणी झेपावले आणि धाडकन आवाज झाला. काय होतंय कळायच्या हातच
हंबीरराव नावाचा चित्रपट घेऊन येणार आहेत. त्याचे दिग्दर्शक आहेत संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम आणि धर्मेंद्र बोहरा. तर असे हे आमचे गंभीर परिस्थितीतही स्वराज्य खंबीर राखणारे हंबीर मामा मोहिते या सौरभ करडेचा हंबीरराव मोहितेंना मानाचा मुजरा. जय शिवराय.